नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये किस्से कहानियां विथ भिंगार आर्ट्समध्ये. किस्से कहानियां विद भिंगारी आर्ट. आज आपल्यासोबत आहेत सहाने आयुर्वेदालय संभाजीनगरचे संचालक आणि डायरेक्टर सहाने डॉक्टर सर. तर आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि काही चर्चा त्यांच्याशी करणार आहोत. तर नमस्कार डॉक्टर साहेब, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं वाटेल की आपण हे जे सहाने आयुर्वेदालय तुमचं जे हॉस्पिटल आहे तुम्ही जे सुरू केलं, तर हे याच्या अजून काही शाखा आहेत की आपण इथं संभाजीनगरमध्ये शाखा आहे तुमची? नाही, संभाजीनगरमध्ये शाखा तर आहेच आमची, परंतु आम्ही सुरुवात भोकरदन तालुक्यातून केलेली होती. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन हा तालुका आहे. अच्छा. तिथून आमची सुरुवात झाली होती. ऍक्च्युली आयुर्वेद सुरुवात करताना आम्ही दोघांनाही, म्हणजे मिस्टर अँड मिसेस, आम्हाला दोघांनाही असं वाटलं होतं की आम्ही आयुर्वेदातच प्रॅक्टिस करावी. परंतु आयुर्वेदात प्रॅक्टिस करणं एवढं सोपं नव्हतं, कारण की आम्हाला वेटिंग पिरियड जास्त येणार होता. बरोबर. तरी आम्ही आयुर्वेदाचा अवेअरनेस क्रिएट करून अच्छा. अवेअरनेस बनवला अगोदर भोकरदन सारख्या ठिकाणी, आणि मग आम्ही तिथे आयुर्वेदाची प्रॅक्टिस चालू केली. अच्छा. आणि मग तिथून सुरुवात करून आम्ही संभाजीनगरमध्ये येऊन आमची आयुर्वेदाची प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे तिथे आपली एक शाखा आहे भोकरदनमध्ये आणि संभाजीनगरमध्ये. हो हो. तिथं कधी असतं आपण सर? मी भोकरदन इथे दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी जातो महिन्याची. अच्छा, बरं. सर, मला अजून असं विचारावं वाटेल तुम्हाला की आयुर्वेदिक जी चिकित्सा पद्धत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता प्रॅक्टिस करतायत, ही चिकित्सा पद्धत आणि इतर ज्या चिकित्सा पद्धती आहेत याच्यामध्ये काय फरक आहे आणि आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत ही कशी सरस आहे? आयुर्वेद चिकित्सा पद्धती करताना आपल्याला रोगी, त्याचा दोष, काल, बल, प्रकृती याचा सगळ्यांचा सारासार विचार करून उपचार पद्धती करावी लागते, चिकित्सा करावी लागते. याचा फायदा असा होतो की रुग्णाच्या प्रकृतीनुसारच त्याला औषधे दिले जातात, त्याची प्रकृती समजूनच औषधे दिली जातात. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याचा काल, बल बघून त्याला काय सहन होईल या दृष्टिकोनातून आयुर्वेद विचार करून आयुर्वेद चिकित्सा पद्धती केली जाते. अच्छा. इतर ज्या चिकित्सा पद्धत आहेत त्याच्यामध्ये असे ह्या काही गोष्टी बघितल्या जात नाही. आजार बघितला जातो, आजारावर फोकस केलं जातं आणि त्यानुसार उपचार केले जातात. इतर चिकित्सा पद्धतीमध्ये लक्षणानुसार औषध दिले जातात. अच्छा. पण आयुर्वेदामध्ये काय होतं, त्याची प्रकृती, त्याचा दोष समजून घेऊन मुळापासून त्याला बरं करण्यासाठी चिकित्सा केली जाते. अच्छा. म्हणजे आयुर्वेदाचा हा फायदा आहे की रोग जो आहे तो मुळापासून 100% बरा होतो. हो. आणि इतर पद्धतीमध्ये समजा की लक्षणं बघून दिल्यामुळं त्याचा साईड इफेक्ट पण होऊ शकतो का? साईड इफेक्टही होऊ शकतो. आणि आयुर्वेदाचं कसं असतं, जर प्रकृतीनुसार ज्याला जे गरजेचं औषध आहे त्याच्या दोषानुसार, अवस्थेनुसारच आपण औषधं देतो. अच्छा. म्हणजे जशी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनुरूप औषधं असतात आपली. बरोबर. म्हणजे एकाच व्यक्तीला जर ताप आला तर त्याला तापाला प्रत्येकाला जी एकच औषध न देता दोघांच्या अवस्थेनुसार, प्रकृतीनुसार कसे वेगवेगळे औषध त्याला दिले जातील. अच्छा. म्हणजे तशी औषधं वेगवेगळे. वेगवेगळे. ठीक. सर, आता बरेचसे आमचे व्ह्युअर्स आहेत, बघणारे आहेत, तर त्यांना एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की सर्वसामान्य जो व्यक्ती आहेत त्या सर्वसामान्य व्यक्तीला आयुर्वेदानुसार दिनचर्या कशी असावी त्याची, याबद्दल काय सांगाल सर? आयुर्वेदामध्ये दिनचर्याबद्दल तर खूप चांगल्या प्रकारे सांगण्यात आलं आहे. तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय करावं, काय पाळावं, इव्हन म्हणजे दात घासण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत ही आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितलेली आहे. त्या जर दिनचर्याचं प्रत्येकानेच खरोखर पालन केलं तरच आपल्या निरोगी राहण्यासाठी खूप मदत होते. अच्छा अच्छा. म्हणजे जसं आता बरेचशा ठिकाणी आता व्हिडिओज वगैरे बघतात लोक की बरेच त्यांचं कन्फ्युजन होतं. त्यांना असं वाटतं की आपण नक्की योग्य माहिती आपल्याला मिळते की नाही. परंतु तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, आयुर्वेदाचार्य आहात, म्हणून तुमच्या मार्फत जी काही माहिती जाणार आहे ती ऑथेंटिक जाणार आहेत. तर मला असं विचारायचं की जेवणाच्या ज्या वेळा असतात किंवा किती वेळा जेवण केलं पाहिजे, काय त्याबद्दल काय सांगाल? कसं असतं, आजकाल सोशल मीडियाद्वारे नको ती चुकीची माहिती पसरवली जाते. परंतु काय होतं, प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियामध्ये बघतो हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. बरोबर. परंतु माझं असं म्हणणं आहे, चांगल्या वैद्याकडे जाऊन तुमची प्रकृती पहिले समजून घ्या, त्यानुसार तुम्ही वागा, त्यानुसार तुमची दिनचर्या ठरवा, त्यानुसार करा. म्हणजे काय होतं, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला ठराविक आहार चालतो, वात प्रकृतीच्या व्यक्तीला ठराविक आहार चालतो, कफ प्रकृतीच्या व्यक्तीला ठराविक आहार चालतो. परंतु आपण कुठेतरी ऐकतो हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे, पण तुम्ही त्याचा तुमच्या प्रकृतीचा विचार कधी केलेलाच नसतो. बरोबर. की आपल्याला काय खायचंय, काय खायचं नाहीये. तर सुरुवातीला आपली प्रकृती समजून घेऊन मग तुम्ही आहारात बदल करावे. तर डॉक्टर साहेब, तुम्ही आताच प्रकृतीबद्दल बोललात, तर बऱ्याचशा लोकांना माहिती नाही प्रकृती म्हणजे काय असतं. एक थोडंसं सांगाल की प्रकृती काय प्रकार असतो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची काय कशी असते काय?
आयुर्वेदानुसार वात पित्त कफ दोष सांगितलेले आहेत. अच्छा. त्या दोषाधिक्याच्या अधिकाराने प्रत्येकाची प्रकृती अशी ठरलेली असते. अच्छा. ती प्रकृती आपल्याकडे चांगल्या वैद्याकडे जाऊनच समजून घ्यावी लागते. नाडी परीक्षणाद्वारे ती प्रकृती समजते. तर आपली प्रकृती कोणती आहे आणि आपल्या प्रकृतीनुसार काय आपण आहार घेतला पाहिजे, आपली दिनचर्या कशी ठरवली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे. अच्छा, म्हणजे जशी म्हणजे सर्वप्रथम आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना हे करावं लागेल की आयुर्वेदाचार्याकडे जावं लागेल, डॉक्टराकडे जावं लागेल आणि आपली प्रकृती माहिती करून घ्यावी लागेल. प्रकृती माहिती करून घ्या. आणि तुम्ही जसे म्हटलात की प्रकृतीनुसारच आपण त्या जे काही आपलं खानपान असेल, आपलं दिनचर्या असेल ती आपल्याला ठरवता येईल. हो हो बरोबर. हो. आजकाल आपण बघतो की उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर जे काही आजार आहेत हे भारतामध्येच जास्त प्रमाणात दिसत आहेत. तर याचं काय कारण सांगाल? पूर्वीच आपण दिनचर्येबद्दल बोललेलो. हां. आजकालची आपली लाईफस्टाईल भारतामध्ये मानसिक ताण, या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट खानपानमध्ये जो म्हणतो आपण लाईफस्टाईल बदललेली आहे. व्यायामाचा अभाव आहे. लोकांना प्राणायाम, योग, धारणा करत नाहीत. त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, पुढे जाऊन जर याचा जास्त विचार जर आपण केला तरी आहारामध्ये काही बदल झालेले आहेत. खानपानाच्या वेळा प्रॉपर नाही आहेत. त्यामुळे आयुर्वेद काय सांगतो, सकाळी तुम्ही प्रॉपर नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, त्यातल्यात तुम्ही सकाळचा जो नाश्ता घेतो आपण तो पुरेपूर चांगला घ्यावा आणि सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण. अच्छा. बरेचसे लोक उपवास करतात. तर उपवास हा सर्वांना चालतो की काही लोकच ते उपवास करू शकतात, की आजकाल ज्या पद्धतीने उपवास करतात तो योग्य आहे? काय सांगाल उपवासाबद्दल? नाही, उपवास सर्वांना चालतो, परंतु उपवास करताना आपण काय खातो? आयुर्वेद सांगतो की उपवास केल्यानंतर तुम्ही फक्त फलाहारच घेतलं पाहिजे, फळेच घेतले पाहिजे. परंतु आजकाल उपवास करताना आपण नको ते खातो. बरेच जण साबुदाणा खातात, नको तो आहार घेतला जातो. या दृष्टिकोनातून परत तुमची ऍसिडिटी वाढते, पित्त वाढते. बरोबर आहे. म्हणजे उपवास म्हटल्यानंतर बरोबर सांगितलं तुम्ही की जे काही फलाहार आहे हाच केला पाहिजे. आणि बरेचसे लोक काही न खाता उपवास करतात 2-2, 3-3 दिवस. तर हा उपवास योग्य आहे का? तो उपवास योग्य नाहीये, कारण की आयुर्वेद त्याला मान्यता देत नाहीये. तुम्ही सतत कंटिन्युअस तसा उपवास करणं ते पण चुकीचं आहे. मग आपल्या दोष धातूवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अच्छा, म्हणजे सलग उपवास करणं ही चुकीचं आहे. आणि उपवास करायचाच असेल तर फलाहार घेऊन उपवास केला पाहिजे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे. डॉक्टर साहेब, मला आज असं विचारायचं आहे की जे काही आपण बघतोय आजकाल खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढत चाललेत. तर हे जे काही दुर्धर आजार आहेत, जुनाट आजार आहेत, तर हे आजार दुसऱ्या पॅथीने बरे होत नाहीत. तर त्यासाठी आयुर्वेदाकडेच आपल्याला यावं लागतं. तर असे कुठले आजार आहेत आणि त्याच्यावर आयुर्वेदच का उपचार करू शकतो? काय सांगाल? दुर्धर आजारामध्ये आयुर्वेदाचा चांगला फायदा होतो. आता मी आमच्या प्रॅक्टिसमध्ये पण बघतो, असे काही आजार आहेत किंवा असे काही रुग्ण आमच्याकडे येतात की सर आम्हाला कुठंच काही बरं वाटलं नाही, परंतु आम्ही आयुर्वेदाकडे आलोय. तर त्याच्यासाठी आमवात सारखे आजार असू दे, त्या त्वचा रोग आहे, त्याच्यामध्ये सोरायसिस नावाचा आजार येतो. आमवातामध्ये रोमॅटॉइड आर्थरायटिस सारखे जे आजार आहेत, जर मॉडर्नच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर असे आजार आयुर्वेदाने खूप चांगल्या प्रकारे बरे होताना दिसून येत आहेत. त्याच्यानंतरही जसं आम्लपित्त म्हणू शकतो आपण, किंवा पोटाचे जे आजार आहेत, जुनाट पोटाचे विकार आहेत, इव्हन मायग्रेन म्हणा, असे आजार आयुर्वेदाने चांगल्या प्रकारे बरे होतात. सर, तुम्ही आताच पोटाच्या आजाराविषयी बोललात. तर मी असं बघतो की जे पोटाचा आजार ज्या लोकांना झालेला असतो त्यांना बऱ्याचशा एंडोस्कोपी वगैरे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत टेस्ट करावं लागतात. परंतु आयुर्वेदामध्ये असं काही करण्याची गरज पडते का? नाही, आयुर्वेदामध्ये तुम्हाला सांगितलं ना, आयुर्वेद वैद्याकडे तुम्ही गेलात, आयुर्वेद वैद्य तुमच्या नाडी परीक्षणाद्वारेही तुमचं निदान करू शकतो. परंतु मॉडर्न तपासण्या जर असतील तर निदानाला फायदाच होतो. नक्कीच. डॉक्टर साहेब, आता बऱ्याचशा लोकांमध्ये असा गैरसमज आहे की आयुर्वेदिक जी ट्रीटमेंट असते तर ती ट्रीटमेंट म्हणजे घरगुती ट्रीटमेंट झाली असं त्यांना वाटतं, किंवा ही बाकी ट्रीटमेंट सारखी एवढी फायदेशीर नसते आणि बरेचसे भ्रम लोकांमध्ये निर्माण झालेत. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी असं सांगेल की आयुर्वेदाबद्दल बरेच भ्रम आजकाल समाजात आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे, आयुर्वेद खूप स्लो काम करतं, परंतु तसे नाही. आयुर्वेद काही स्लो काम करत नाही. जर तुमची प्रकृती समजून निदानगत खूप चांगल्या प्रकारे वैद्यांकडून जर झाले तर आयुर्वेद त्वरित तुम्हाला आराम देतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न विचारला की आयुर्वेद म्हणजे फक्त घरगुती उपचार पद्धती, तसं नाही. पूर्वीच्या काळात माझा आजोबाईचा बटवा असायचा, घरातले मसाले वगैरे हे घेऊनच ट्रीटमेंट केली जायची, परंतु तसं नाही. आजकाल आयुर्वेदही खूप मॉडर्न झालेलं आहे. आयुर्वेदामध्ये जे आजकाल काढे वगैरे जे येत आहेत त्याच्याही आता गोळ्या फॉर्म मध्ये यायला लागलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी कसं आपण द्यायचो, चूर्ण द्यायचो किंवा भरड द्यायचो आणि घरी जाऊन
पेशंटला सांगायचो की तुम्ही काढे करा आणि घ्या. हा. त्यात पेशंटलाही कंटाळा यायचो. परंतु आजकाल आधुनिक पद्धतीनुसार ही काढे बनवून प्रॉपरली बॉटल पॅकिंग मध्येही पेशंटला दिले जातात. घेण्याची सोपी पद्धत झालेली आहे. दुसरी गोष्ट असं होतं की आयुर्वेदाच्या काही साईड इफेक्ट्स नाहीयेत असा सुद्धा भ्रम आहे लोकांचा. परंतु जर तुम्ही आयुर्वेद म्हणजे ही पण एक दुधारी तलवार आहे. तुम्ही त्याचा वापर कसा करता त्याच्यावर पण ते डिपेंड आहे. जर तुम्ही चुकीचे औषधं जरी घेतले किंवा फक्त मेडिकलवर जाऊनच औषधं घेतले, तुम्ही निदान व्यवस्थित वैद्यांकडून करून घेतलं नाही, त्याचे सुद्धा दुष्परिणाम होणारच आहे. हा सुद्धा एक भ्रम आहे समाजामध्ये की नाही जायचं, आपणच जायचं आयुर्वेदिक मेडिकलवरून औषध घेऊनच आपला स्वतःचा उपचार करायचा. आणि बरेचसे लोक इकडे तिकडं काहीतरी युट्यूबला रील बघतात, याला इकडे तिकडे रील बघतात आणि ज्यांना त्यातलं नॉलेज नाही असे लोकही सांगतात की तुम्ही सकाळी उठल्यावर हा काढा प्या, दुपारी हा प्या, संध्याकाळी हे औषध घ्या, आणि लोक तसं फॉलो करतात. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? आता तसंच ना, तुम्हाला मी म्हटलं प्रकृतीनुसार जर तुम्ही आहार आणि काढे घेतले नाही तरी तुम्हाला त्रास होणार आहे. एखाद्या पित्त प्रकृतीच्या माणसाने जर उष्ण काढा घेतला त्याला तो त्रासच होणार आहे, तो बरा होणार नाही. अच्छा. मग याच्यात परत लोकांना गैरसमज होतो की आयुर्वेदानुसार आम्ही आयुर्वेदाचा काढा घेतला आम्ही बरे झालो नाही. तो एक गैरसमज तयार होतो. बरोबर. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत, या चिकित्सा पद्धतीमध्ये आणि जे काही मेडिकल सायन्स आहे, इतर पद्धती किंवा होमिओपॅथिक पद्धती, तर आजकाल तुम्हाला काय वाटतं की जो पेशंट आहे त्याचा ओढा कोणाकडे आहे? आयुर्वेदाकडे येतोय की याच्याकडे जातोय, इतर पद्धतीकडे जातोय? नाही, आता मी तर म्हणजे आफ्टर कोविड म्हणेल, आफ्टर कोविड 4 ते 5 पटीनं आयुर्वेदाकडे येणाऱ्या लोकांचा वर्ग खूप वाढलेला आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण हे की आयुर्वेद मूळ कारण समजून उपचार पद्धती करतो. बरोबर. मुख्य कारण त्याचं. मला असं विचारायचं अजून की समजा एखादा व्यक्ती आला तुमच्याकडे एका आजारासाठी आणि तो आजार त्याचा बरा करण्यासाठी आपण काही औषध उपचार दिलेत, तर ते औषध उपचारामध्ये त्याचा दुसराही इतर आजार बरे होऊ शकता का? होऊ शकतो ना. म्हणजे कारण की आपण हे त्याच्या दोषानुसार ट्रीटमेंट करतो, अच्छा, त्याच्या लक्षणानुसार ट्रीटमेंट करत नाही. हा. त्याच्यामुळे त्यांनी काही न सांगितलेले लक्षणं सुद्धा जर ते दोष बरे झाले तर ते सुद्धा बरे होणार आहेत. अच्छा. म्हणजे जे काही आजार त्याला आहेत त्यालाही माहित नाही, समजा जे होणार आहे भविष्यामध्ये, ते सुद्धा तुम्ही थांबवू शकतात. हो. अच्छा. कारण की आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती करण्याची पद्धत कशी आहे, एक शमन चिकित्सा असते आणि शोधन चिकित्सा असते. अच्छा. शमन चिकित्सा म्हणजे औषधं किंवा काही हेतू आम्ही जे टाळायला सांगतो ते, आणि शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म. बऱ्याच ठिकाणी असं ऐकतो की पंचकर्म केलं पाहिजे. काय असं सर पंचकर्म म्हणजे काय सांगाल तुम्ही? पंचकर्म म्हणजे ही चिकित्सा पद्धती आहे. तुमचे दोष जे आहेत शोधन करून शरीराच्या कोणत्या तरी एका मार्गावाटे बाहेर काढणे, त्याला आपण पंचकर्म चिकित्सा म्हणतो. अच्छा. आणि ही युनिक चिकित्सा ही आयुर्वेदातच तुम्हाला भेटेल, ती दुसरीकडे कुठे सापडणार नाही. त्यात ढोबळमानाने बघितलं तर 5 कर्म आपण म्हणतो, परंतु पंचकर्म चिकित्सा ही याच्या खूप पुढची गोष्ट आहे. अच्छा. त्यात आपण वमन, विरेचन, बस्ती, नश्च आणि रक्तमोक्षण या 5 प्रकाराला आपण पंचकर्म असं म्हणतो. आता कुठलाही व्यक्ती हे पंचकर्म करू शकतो का, की त्याला काही नियम आहेत? नाही, तो जर निरोगी असेल तर तो ऋतूनुसार कर्म करू शकतो. निरोगी व्यक्तीने केलं तरी चालतं? हा, निरोगी व्यक्तीने केलं तरी चालतं, पण ते ऋतूनुसार कर्म करावं लागतं. अच्छा अच्छा. असं म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार एक पंचकर्म सांगितलेले ते आपण करायला पाहिजे. आणि एखादा पेशंट असेल तर त्याच्या आजारानुसार तुम्ही पंचकर्म करता? हो, आजारानुसार पंचकर्म आपण सांगतो. म्हणजे जर त्याला वात दोषाचा आजार असेल, वातदुष्टी असेल तर आपण त्याला बस्ती सजेस्ट करतो. त्याला कफाचा त्रास असेल तर आपण वमन सांगतो. त्याला पित्ताचा त्रास असेल तर आपण विरेचन सांगतो. अच्छा. आणि हे कुठल्याही ऋतूत केलं चालतं का? ते वैद्य ठरवेल. वैद्य ठरवेल की दोषांची अवस्था कशी आहे, त्यानुसार कोणतं कर्म करायचं. आजकाल एक नवीन पद्धत या ठिकाणी आली आहे की जे काही नवीन मुलं जन्माला येतात तर ते बरेचसे लोक असा विचार करत आहे की आयुर्वेदिक उपचारानुसारच आम्हाला ती मुलं झाली पाहिजेत, आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये काय पद्धत आहेत? त्यासाठी आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार सांगितलेले आहे. बरोबर. म्हणजे गर्भिणी ज्यावेळेस येते वैद्याकडे, डॉक्टरांकडे, त्यावेळेस डॉक्टर काही अवस्थेनुसार महिन्यानुसार औषधं देतात, महिन्यानुसार आचरण सांगतात काय करायचं काय नाही. ते गर्भसंस्कार हा चिकित्सा पद्धती आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेली. आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर, लहान बाळाचा, त्यानंतर सुवर्णप्राशन वगैरे ह्या जे काही पद्धत आहेत त्याबद्दल काय सांगाल सर थोडक्यात? सुवर्णप्राशन आपण हे गर्भिणीला देतो, गर्भिणीला सुद्धा देऊ शकतो, परंतु बाळाच्या जन्मानंतर पहिल्या महिन्यापासून तो 16 वर्षापर्यंत सुवर्णप्राशन संस्कार हा दर पुष्य नक्षत्राला आयुर्वेदात सांगितलेला आहे. त्याचा काय फायदा होतो? फायदा म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार जेव्हा आपण करतो तर बाळाची मानसिक वाढ, शारीरिक वाढ, रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली राहते. मग आता एखाद्या बाळाला जर आपण सुवर्णप्राशन करतोय
तर त्याला इतर जे डोस दिले जातात जे ठरलेले आहेत मुलांचे 4थ्या वर्षी, 5व्या वर्षी, 3ऱ्या वर्षी, तर हे डोस देण्याची गरज नाही का त्याला? नाही, ते दोष देण्याची गरज आहे, कारण की त्याचं काम वेगळं आहे, याचं काम वेगळं आहे. ते डोस देऊनही तुम्ही हे देऊ शकता. हा, म्हणजे डोस दिले आणि सुवर्णप्राशन केलं तरी काय हरकत काही नाही. हरकत नाही. अच्छा, किती वर्षापर्यंत देऊ शकतो सर हे? सुवर्णप्राशन हे 16 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे. अच्छा, ठीक. आणि त्यानंतर समजा काही मुलं कृश असतात, तब्येत कमी असते त्यांची, तर अशा मुलांसाठी आपल्याकडे काय पद्धती आहे? म्हणजे काय आपल्याकडे उपचार आहेत? मग तशा मुलांसाठी आपण आयुर्वेदानुसार काही त्यांचं बल वाढवण्यासाठी, त्यांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठीचे औषधं आहेत, आपण ते देऊ शकतो. आणि मुलांची जर बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत का? हो, मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही ब्राह्मी, शंखपुष्पी किंवा सुवर्णयुक्त सारस्वत, अरिष्ट सारखी औषधं आपण देतो. अच्छा, मग त्याचा 100% मुलांना फायदा होत असेल? खूप चांगला फायदा होतो. नक्कीच. आत्ताच आपण बोलत होतो डॉक्टर सहाने सरांशी, जे की आयुर्वेदाचार्य आहेत. सहाने हॉस्पिटल त्यांचं जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या जवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आणि अत्यंत प्रतिष्ठित आणि नामांकित असे डॉक्टर सहाने डॉक्टर आहेत. त्यांच्याशी आपण आत्ताच चर्चा केली आणि बऱ्याचशा आजारावरती माहिती घेतली. तर तुम्हालाही अशा प्रकारचे कुठले आजार असतील किंवा तुम्हाला त्यांच्याकडून अजून माहिती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही सरांची भेट घेऊ शकता. आपण आमचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.